नमस्कार श्रोते हो, इरा ब्लॉगिंग मराठी या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत। आजच्या व्हिडिओमध्ये आपण ऐकणार आहोत टेक्निकल संसार या कथेचा भाग पहिला। लेखिका संजना सरोजकुमार इंगळे। सॉफ्टवेअर इंजिनियर असलेल्या श्वेताचं लग्न ठरलं आणि आईच्या पोटात गोळा सुटला। मुलगी दूर चालली आहे म्हणून नाही, तर श्वेताच्या स्वभावामुळे। श्वेता शाळेपासून कायम अव्वल, अभ्यास सोडून इतर कुठेही लक्ष नसे, अगदी पुस्तकी किडा। नोकरीतही तसंच, कायम कामात लक्ष, जीव ओतून काम करायचं, अगदी ओव्हरटाईमसुद्धा। त्यामुळे तिला पटापट बढती मिळत गेली। पण ही कामात इतकी गुंतलेली असे की इतर कुठल्याही गोष्टीत लक्ष नाही। तिला ना घरकाम माहीत होतं, ना संसार कसा करायचा या गोष्टी। आईने तिला इतर गोष्टी शिकवायचा खूप प्रयत्न केला, पण हिला सवड असेल तर ना। होणारा नवरासुद्धा सॉफ्टवेअर इंजिनियर आहे आणि त्यामुळे तुला कामात मदत होईल अशी समजूत घालून श्वेताला लग्नासाठी तयार केलं गेलं होतं। पण आईची काळजी वाढत चाललेली। ही मुलगी ऑफिस कामाशिवाय दुसरं काहीही करत नाही, सांगायला गेले की दुर्लक्ष करते, कसा होणार हिचा संसार। आईच्या चेहऱ्यावरची सल होणाऱ्या सासूबाईंनी ओळखली। विहीनबाई, काळजीत दिसताय, काही अडचण तर नाही ना। श्वेताची आई विचार करते आणि अखेर सांगून टाकते, माफ करा, पण जे खरं आहे ते तुम्हाला सांगते। उद्या जाऊन अडचण यायला नको, तिची तक्रार यायला नको म्हणून। आमची श्वेता अगदी पुस्तकी किडा, तिला बाहेरचं जग माहीतच नाही। घरातलं एक काम येत नाही, स्वयंपाक येत नाही, तिला सतत ऑफिसचं काम करण्याचा काही मानसिक आजार तर नाही ना, अशी आम्हाला शंका आहे। तुम्हाला होकार तर दिलाय, पण उद्या काही अडचण आली तर? माफ करा, पण तुम्हीही एकदा विचार करा। तिला संसार करायचा आहे, पण तिचा स्वभाव हा असा, ती कमी पडली तर तुमची फसवणूक केली असा आरोप। इतकंच ना, सासूबाई मध्येच तोडत म्हणाल्या। हे बघा, मी सुद्धा इंजिनिअरिंग कॉलेजला प्राध्यापक होते। या इंजिनियर मुलांचा स्वभाव चांगला परिचित असतो मला, काळजी करू नका। संसार करायला मी शिकवेल तिला, पण तुम्हाला घाबरू नका। आता श्वेताची जबाबदारी माझी, काही चुकलंच तर मी जबाबदार। श्वेताच्या आईला हायसं वाटलं। लग्नाच्या दिवशी मुहूर्ताची वेळ झाली। श्वेता नवरीच्या वेशात खूप सुंदर दिसत होती। मुलीला बोलवा, भटजींनी आदेश तोडला। श्वेता खोलीत नाहीये, सर्वांना घाम फुटला। शोधाशोध सुरू झाली, पण सासूबाईंनी बरोबर ओळखलं। त्या टेरेसमध्ये गेल्या। श्वेता तिच्या लॅपटॉपवरून क्लायंट्ससोबत व्हिडिओ कॉलवर होती। सासूबाई तिचं बोलणं होईस्तोवर थांबल्या। व्हिडिओ कॉलवरचा माणूसही 15 मिनिटांवर लग्न येऊन ठेपलेल्या नवरीशी मीटिंग करताना अवाक होऊन बघत होता। श्वेताचं लग्न आटोपलं। सासूबाईंना बघून ती जरा घाबरली। डेडलाईन मिस झाली का? श्वेताने विचारलं। तुला मुहूर्त म्हणायचंय का? आय मीन तेच नाही, अजून एक्सटेंड केली आहे डेडलाईन। चल आता। लग्न आटोपलं। बिदाईच्या वेळी आई रडत होती, तेव्हा श्वेता तिची समजूत घालत होती। अगं, लोकेशन शिफ्ट झालं म्हणून कुणी रडतं का? आईने कपाळावर हात मारून घेतला। सासूबाईंना हसू आवरेना। नवऱ्याला तिच्या या स्वभावावर प्रेमच जडलं होतं। श्वेता सासरी तर आली, पण खरी कसोटी सासूबाईंची होती। श्वेताची जबाबदारी त्यांनी घेतली होती आणि आता तिला घडवायचं होतं नव्याने संसारासाठी। श्वेता सासूबाईंकडे आली, जरा दचकतच म्हणाली, आई, तुम्हाला तर माझा प्रॉब्लेम माहिती आहे। मी प्रत्येक गोष्ट टेक्निकली बघते, मी माझ्या कामातून बाहेर येऊच शकत नाहीये। खूप प्रयत्न केला मी, माझं काही चुकलं तर समजून घ्या। तू बोललीस हेच खूप झालं, आता फक्त मी सांगते तेवढं कर। श्वेता मन लावून ऐकू लागली। हे बघ, आता हे घर म्हणजे तुझं नवीन वर्क लोकेशन समज। नव्या लोकेशनवर आल्यावर आपण आधी काय करतो? तिथल्या वर्क कल्चरसोबत जुळवून घेतो, बरोबर? मग आता तेच करायचं आहे। तुझी इंटर्नशिप सुरू होते। इंटर्नशिप हा टेक्निकल शब्द ऐकताच श्वेताला अगदी हायसं वाटलं, कारण संसार, नातीगोती, सासूरवास अशा अवजड शब्दांची भीती तिच्या मनात बसली होती।
हे बघ, इंटर्नशिपमध्ये आपण सिनियर्सचं काम बघतो, त्यांच्याकडून शिकून घेतो, त्यांना अडचणी विचारतो. आता तेच करायचं. ठीक आहे, मी तुम्ही जे कराल ते सगळं शिकून घेईल. बरं चल, पहिली गोष्ट स्वयंपाक. आपल्या घरी फक्त बायकांनाच स्वयंपाक करावा लागतो असं नाही. तुझा नवरा आणि सासरे मदत करतात रोज. प्रत्येकाला पूर्ण स्वयंपाक येतो. तुलाही शिकावा लागेल. ओके, मग यासाठी काही मॅन्युअल वगैरे? सासूबाई हसल्या आणि रेसिपीजचं पुस्तक तिच्या हातात ठेवलं. हे वाच आणि नीट अभ्यास कर. श्वेताने मन लावून ते वाचायला सुरुवात केली. 2 दिवसांनी तिने सासूबाईंसमोर रिपोर्ट ठेवला. आई, मी पूर्ण स्टडी केला आहे. हा प्रोजेक्ट रिपोर्ट. स्वयंपाकघरात ज्या गोष्टी कायम लागतात त्यांची लिस्ट आणि कुठल्या पदार्थातून किती कॅलरीज मिळतात हेही नमूद केलं आहे. तुम्हाला रक्त कमी आहे. बीटचा हलवा तुम्हाला योग्य असेल. बाबांचे सांधे दुखतात. त्यांना शेवगा आणि यांना कॅल्शियमसाठी फळ आहे. अगं माझे बाळ, सासूबाईंनी तिची दृष्टच काढली. टेक्निकली का असेना पोरगी संसार अचूकतेने शिकत होती. तिच्या साफ मनाचं सासूबाईंना कौतुक वाटलं. त्यांनी तो प्रोजेक्ट रिपोर्ट घेतला आणि घरात सर्वांना दाखवला. घरातल्यांना त्यावर हसावं की रडावं कळत नव्हतं, पण सासूबाईंनी डोळे वटारले तसे ते दोघेही वाह वाह करू लागले. लग्नाच्या गडबडीत घर बराच खराब झालेलं. वस्तू अस्ताव्यस्त पडल्या होत्या. पडदे खराब झालेले. अशा वेळी घर आवरायला श्वेताला शिकवायचं होतं. क्रमशः. श्रोते हो, कसा वाटला कथेचा पहिला भाग? अवश्य कळवा. पुन्हा भेटूया कथेच्या पुढील भागात. धन्यवाद.